पहिल्यांदाच प्रेग्नेंट असलेली एक महिला रुग्णालयात आली होती. साध्या डिलिव्हरीसाठी सर्व काही अगदी सामान्य वाटत होतं, पण काही तासानंतर डॉक्टरांनी डोक्याला हात मारला. बाळाला पाहताच सर्वजण थक्क झाले. नर्स, डॉक्टर, अगदी कुटुंबातील लोकही शब्दच हरवले. असं काय घडलं होतं? काय इतकं मोठं होतं ते बाळ? आणि त्या आईची कहाणी नेमकी काय आहे? ही गोष्ट आहे अमेरिकेतील टेनेसी राज्यातील नॅशव्हिल शहराची. 3 स्टार कॅन्टेनियल वुमन्स हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल झाली होती शेल्बी मार्टिन नावाची महिला. पहिल्यांदाच आई होणार होती ती. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं, पण तिची प्रेग्नन्सी सुरुवातीपासूनच चर्चेत आली होती. शेल्बी सोशल मीडियावर, विशेषतः टिकटॉकवर तिच्या गरोदरपणाचा प्रवास शेअर करत होती. तिचा बेबी बंप इतका मोठा झाला होता की लोक विचारत होते, हे खरंच एक बाळ आहे का की जुडी आहे? कमेंट सेक्शनमध्ये लोक लिहित होते, इतका मोठा बंप आम्ही कधीच पाहिला नाही. तर काहींनी गंमत म्हणून लिहिलं, तिच्या पोटात बाळ नाही, छोटा ग्रह आहे. पण शेल्बी हसत हसत हे सगळं स्वीकारत होती. ती म्हणायची, हो, माझं बाळ थोडं मोठं आहे पण निरोगी आहे. सगळं ठीक चाललं होतं. प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यात ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली होती. डिलिव्हरीचा दिवस जवळ आला. सकाळी शेल्बीला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं, बाळ मोठं दिसतंय, त्यामुळे सी सेक्शन म्हणजेच ऑपरेशन करावं लागेल. कुटुंब थोडं चिंतेत पडलं, पण डॉक्टरांनी सांगितलं, काळजी करू नका, सर्व ठीक होईल. ऑपरेशन थिएटरमध्ये सर्व काही तयार होतं. मशीनचे आवाज, डॉक्टर आणि नर्सचे संभाषण आणि शेवटी थोडी शांतता. मग अचानक आवाजात जोश येतो. बाळाचा जन्म झाला. पण बाळाला पाहताच डॉक्टर काही क्षण गप्प राहिले. नर्सने हलकेच कुजबुजत विचारलं, हे खरंच नवजात आहे का? सर्वांच्या चेहऱ्यावर एकच भाव, धक्का. बाळाचं वजन मोजलं गेलं आणि मशीनवर दिसलेले आकडे पाहून सर्वजण थक्क झाले. 12 पौंड 14 औंस म्हणजे तब्बल 5.8 किलो. होय, अगदी बरोबर ऐकलत. 5 किलो 800 ग्रॅमचं बाळ. अमेरिकेत नवजात बाळाचं सरासरी वजन साधारण 7 पौंड असतं. म्हणजेच कॅसियनचं वजन जवळजवळ दुप्पट. रुग्णालयाच्या इतिहासात गेल्या 3 वर्षात इतकं वजनदार बाळ जन्माला आलं नव्हतं. डॉक्टर म्हणाले, हे मॅक्रोसोमिक बाळ आहे. वैद्यकीय भाषेत 4.5 किलोपेक्षा जास्त वजनाचं बाळ जेम्बो बेबी म्हणून ओळखलं जातं. अशा बाळाचं वजन जास्त असण्यामागे काही कारण असतात. आईचं आरोग्य, अनुवंशशास्त्र, प्रेग्नन्सीतील मधुमेह किंवा गर्भाचा कालावधी वाढलेला असणं. डॉक्टरांनी सांगितलं, हे एकदम निरोगी बाळ आहे, पण त्याचं आकारमान इतकं मोठं आहे की आम्हाला हे आश्चर्य वाटलं. जन्मानंतर थोडा वेळ बाळाला NICU म्हणजेच नवजात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. त्याला ऑक्सिजन देण्यात आला आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवण्यात आलं. शेल्बीला तेव्हा पहिल्यांदा तिच्या मुलाला पाहायला मिळालं. ती म्हणाली, मी त्याच्याकडे पाहिलं आणि मला विश्वासच बसला नाही. इतकं मोठं सुंदर बाळ देवाने मला दिलंय. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कुटुंबातील सर्वजण भारावले होते. काही दिवसात आई आणि मुलगा दोघेही पूर्णपणे बरे झाले. डॉक्टरांनी सांगितलं, आमच्या रुग्णालयाच्या इतिहासात हे सर्वात वजनदार आणि तरीही पूर्ण निरोगी बाळ आहे. शेल्बीने त्या बाळाचं नाव ठेवलं कॅसियन. आज कॅसियन आणि त्याची आई दोघेही घरी आहेत, अगदी निरोगी आणि आनंदात. लोक म्हणतात, चमत्कार कुठे घडतात का? पण हा खरंच चमत्कारच आहे. जेव्हा एका आईच्या अंगातून 5.8 किलोचं निरोगी बाळ जन्म घेतं आणि डॉक्टरही म्हणतात, हे आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. शेल्बी मार्टिन आणि छोटा किंवा मोठा कॅसियन या दोघांची ही कथा आज अमेरिकेत चर्चेचा विषय बनली आहे. कारण डॉक्टर थक्क झाले, पण आई मात्र हसली, फक्त हसली. त्या हसण्यात होती एकच भावना, मी आई झाले.